आपण ॲप्लिकेशन ऑफ वेस्टर्न ब्रिज म्हणजे एक्झॅक्टली मीटर ब्रिज काय असतो या कन्सेप्टवरती डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्टेड दॅट जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता आजची कन्सेप्ट आपण जे डिस्कस करणार आहोत, कारण मागचे दोघं लेक्चर्सपासून मी तुमच्यासोबत किर्चॉफ्स लॉ ठीक आहे आपण स्टेप पण बघितल्या, न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण वेस्टर्न ब्रिजला पण बघितलं, ज्याचं एकदम आपल्याला जर प्रिन्सिपल माहिती असेल किंवा आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं मागच्या लेक्चरमध्ये, इट इज रेजिस्टर R1/R2 इक्वल्स टू R3/R4. म्हणजे आपण बेसिकली वेस्टर्न ब्रिजच्या नेटवर्कमध्ये काय फाइंड आउट केलं की जो अननोन रेजिस्टन्स आहे, जो माहिती नाही, त्याचा रजिस्टर फाइंड आउट करण्यासाठी मी वेस्टर्न ब्रिजचा यूज करतो. ठीक आहे, तर हा नथिंग बट वेस्टर्न ब्रिजचा एक ॲप्लिकेशन आहे, त्याला म्हटलं आता मीटर ब्रिज. ठीक आहे, तर ह्या मीटर ब्रिजमध्ये हे जे नाव आहे मीटर, कारण इथे जी मीटर नाव यूज केलं आहे मीटरमध्ये का बरं, कारण इथे जी वायर असते ना, ही जी वायर आहे ए पासून सी पर्यंतची ही पूर्ण वायर असते इथे, ही वायर 1 मीटरची असल्यामुळे ह्याला मीटर ब्रिज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मीटर ब्रिज. म्हणजे इथे ही जी दिसते ही पूर्ण जी कन्सेप्ट आहे इथे लिहिलेली, हा जो ए आहे पूर्ण, ठीक आहे, याला ए म्हणतो मी. ठीक आहे, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय एवढा, ही एक बारीक मेटलची प्लेट असते, ही कॉपरची मेटल प्लेट असते, कॉपरची प्लेट इथे लावलेली असते. ही एल आकाराची पूर्ण मेटल प्लेट तुम्हाला दिसते इथे. इथे एक मेटल प्लेट आहे एल आकाराची. ठीक आहे, ही सी नाव, ह्याला सी नाव दिलेलं आहे, हिला ए नाव दिलेलं आहे. आणि इथे जी अजून एक तुम्हाला दिसते ही मधली, ही बी जी आहे, ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये याला सी लिहिलेलं आहे, थोडंसं उलटं आहे. ठीक आहे, बट इट्स ऑल राईट, वी ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट बिहाइंड दिस. ठीक आहे, की मीटर ब्रिजची एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे. तर इथे बघा, हा बी आहे, ही पण मेटलची प्लेट आहे. तर यांच्यामध्ये बघा, हा आपला R1 आहे, जसा मीटर ब्रिजमध्ये R1 R2 होता. ठीक आहे, इथे आहे तुमचा R3 आणि हा R4. हा सांगतो तुम्हाला मी कसा येतो R4, कारण ही पूर्ण एक वायर आहे, टोटल वायर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही ब्रेकेज नाही की R1 आणि R3 आणि R4ला डिवाईड केलं जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर इथे असणारी पूर्ण जी ब्रिज आहे, ठीक आहे, याच्यामध्ये हा जो दिसतो इथे ह्या पोर्शनमध्ये एक रेजिस्टर लावला जातो जो अननोन आहे, ज्याचं रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, रेजिस्टर सगळ्यांना माहिती ना. ठीक आहे, सो दॅट ह्याचं रेजिस्टर जर मला फाइंड आउट करायचं असेल तर ह्याला मी ह्या प्लेसमध्ये प्लेस करेल. ठीक आहे, इथे जो ए आणि बीच्या मध्ये हा बेसिकली असतो इथे. आणि इथे बघा, बी आणि सी जी मेटल प्लेट आहे यांच्यामध्ये हा रेजिस्टरचा एक पूर्ण बॉक्स असतो. म्हणजे एक एवढा असा बॉक्स तुम्हाला दिसेल. या बॉक्समध्ये कीज असतात पूर्ण, जर नीट लक्षात घेतलं तर आपण, तर अशा कीज असतात त्या बॉक्समध्ये की आपण जो आपल्याला रेजिस्टन्स पाहिजे ॲज पर द रिक्वायरमेंट इथे कीज लावलेल्या असतात. यासारख्या की असतात. या कीजमध्ये एक एक रेजिस्टन्स आपण लावू शकतो. ह्या पद्धतीने इथे रेजिस्टरचा पूर्ण बॉक्स असतो. कधी प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेलात तर रेजिस्टन्स बॉक्स बघा, किंवा जेव्हा जर तुमचं नशीब असेल की मीटर ब्रिजचं एक्सपेरिमेंट तुमचं जर झालं, प्रॅक्टिकल झालं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा मीटर ब्रिज नक्की रेजिस्टन्स बॉक्स दिसायला भेटेल आणि हा पूर्ण एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करू शकतात. तर लक्षात घ्या याला कसं परफॉर्म करायचं. आता हा अननोन रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी लक्षात असेल आपल्याकडे की आपल्याकडे मीटर ब्रिज जो होता, म्हणजे वेस्टर्न ब्रिज जो होता, तो ह्या पद्धतीचा एक क्वाड्रिलॅटरल आपल्याकडे होता. ठीक आहे ना, तर यांच्यामध्ये रेजिस्टन्स होते आपले 4. ठीक आहे, इथे ए आणि आपला हा बी पॉईंट इथे असायचा, हा बी पॉईंट असायचा, इथे सी पॉईंट असायचा आपला, इथे डी पॉईंट असायचा आपला आणि हा आपला असायचा सी पॉईंट आहे. ठीक आहे, तर तसंच यांची पूर्ण अरेंजमेंट आहे बघा, दिसते तुम्हाला. हा तुमचा बी पॉईंट इथे आणि ह्या बी पॉईंटच्या मध्ये, बी आणि डीच्या मध्ये बघा काय असायचं, तुमचा गाल्व्हॅनोमीटर लावलेला असायचा. ठीक आहे, तर गाल्व्हॅनोमीटरमध्ये नल डिफ्लेक्शन असेल तर, ठीक आहे, तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे हे आणायचं आहे. आता यांच्यामध्ये जर पूर्ण कन्सेप्ट बघितली तर इथे तुम्हाला दिसेल की ही जी वायर आहे एक गाल्व्हॅनोमीटरपासून पुढे येणारी, ही स्लायडिंग जॉकीला कनेक्ट असते. बरोबर आहे, ही असते की डॅश, म्हणजे हा जो की आहे ही की जी असते. इथून एक जी वायर आहे, म्हणजे आपल्याकडे वेस्टर्न ब्रिज जो होता, ते वेस्टर्न ब्रिजमध्ये आपण मध्ये गाल्व्हॅनोमीटर जो लावला होता ना हा, ठीक आहे, याला पूर्ण गाल्व्हॅनोमीटरला वायरने कनेक्ट करून इथे जॉकी लावला असतो. आता हा जॉकीचा पॉईंट कसा असतो बघा, समथिंग लाईक एक पेनसारखा असतो, म्हणजे असा असतो. आणि पुढे नाईफसारखं एक स्ट्रक्चर असतं बघा, एकदम टोकदार स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, बारीकसं टोकदार स्ट्रक्चर याच्यामध्ये असतं. असं स्ट्रक्चर असतं ज्याला आपण ह्या वायरवरती स्लाईड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कनेक्ट केल्यानंतर गाल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं. ठीक आहे,
ह्याला चेक पण करावं लागतं की ए आणि सी पॉईंटवरती चेक करून गाल्व्हॅनोमीटरमधलं जे डिफ्लेक्शन आहे ते एक्झॅक्टली अपोजिट जातं. ठीक आहे. म्हणजे जर मी इथे ठेवेल तर कुठलंही डिफ्लेक्शन याच्यामध्ये नको. ठीक आहे. तर हे डिफ्लेक्शन चेक करण्यासाठी इथे अजून एक रेओस्टेट लावला असतो की जे आपलं अरेंजमेंट आहे, जो सेटअप आहे तो ओके किंवा पूर्ण बरोबर आहे. ठीक आहे. सेटअप चेक करण्यासाठी इथे रेओस्टेट लावून ठेवलेला असतो की मग त्या रेओस्टेटला ॲडजस्ट करून आपण जो डिफ्लेक्शन आहे गाल्व्हॅनोमीटरमध्ये, म्हणजे सपोज की मी हा जो पॉईंट आहे जॉकीचा तो इथे सी वरती ठेवला. ठीक आहे. याच्यामध्ये येणारं गाल्व्हॅनोमीटरमधलं डिफ्लेक्शन एक्झॅक्टली अपोजिट यायला पाहिजे. ठीक आहे. जर मी सीवर ठेवलं ही जॉकी तर ह्याच्यामध्ये येणारं डिफ्लेक्शन अपोजिट यायला पाहिजे. जर असं काही घडत नाही आहे, ठीक आहे, असं काही चुकीचं होतं आहे, तर त्याच्यानंतर हा जो रेओस्टेट आहे, रेओस्टेट तुम्ही बघितलं असेल अशा पद्धतीचा असतो. सिलेंड्रिकल टाईप असतो हा. असा सिलेंड्रिकल टाईप याचा असतो. असा लावला असतो बघा याला. आणि इथे काहीतरी एक स्लायडर असतो बघा. इथे स्लायडर असतो समथिंग लाईक दिस. असा स्लायडर असतो हा. असा गोल असतो आणि याला वायर लावली असते आपली आणि ह्याला स्लाईड करून आपण याच्यामधलं जे रेजिस्टन्स आहे ते कमी जास्त करू शकतो, म्हणजे ॲडजस्ट करू शकतो ॲज पर अवर रिक्वायरमेंट. ठीक आहे. इथे सेल लावलेला आहे बघा, ज्याला आपण EMF म्हणतो. काय म्हणतो आपण याला? EMF. इथे की आहे बघा, ही एक की आहे जी प्लग की, मेन प्लग की आहे. ठीक आहे. जिच्याने आपला जो सेल आहे, जो EMF आहे तो आपण इथे जनरेट करू शकतो. ठीक आहे. तर हा EMF झाला. हा मेटलची प्लेट्स आहे आपली Aची, इथे एक मेटल प्लेट सी आहे. तर यांच्यामध्ये पूर्ण काय लावलेलं आहे बघा. सगळं सेटअप तुम्हाला आता समजला असेल. तर ह्या सेटअपमध्ये काय करायचं आहे बघा, ही जो AC आहे 1 मीटरची लॉंग युनिफॉर्म वायर आहे, म्हणजे ही वायर बरं का. ठीक आहे. ही वायर आहे पूर्ण इथे लावलेली 1 मीटरची वायर आहे. डी आपला नल पॉईंट येणार आहे. म्हणजे हा कधी येईल, जेव्हा गाल्व्हॅनोमीटरमधला IG करंट हे काय असतं आपलं 0, म्हणजे नल पॉईंट दाखवतो. ठीक आहे. आणि परत अजून एक स्लायडिंग की जॉकी मी तुम्हाला सांगितली, समजवली आत्ताच. तर रेओस्टेट मी सांगितलं तुम्हाला. आता इथे एक सिग्मा कन्सेप्ट आहे. सिग्मा म्हणजे दॅट इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. लक्षात येतं आहे. तर सपोज की माझ्याकडे ही वायर आहे. ठीक आहे. जर ह्या वायरच्या मध्ये आता वायर जर असेल की खूप जास्त, जर ही ॲल्युमिनियमची वायर मी घेतली असेल, जर ॲल्युमिनियमची वायर असेल तर बघा, ॲल्युमिनियम असेल और एनी वायर, कुठलीही वायर असेल, आर विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतो. जशी लेंथ वाढते तसा रेजिस्टन्स पण वाढत जातो. ठीक आहे. काय असतं, जशी लेंथ वाढते तसं रेजिस्टन्स पण काय असतो, वाढत जातो. म्हणून हा जो सिग्मा असतो दॅट इज नथिंग बट अ रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असतो आपला. सिग्मा काय असतो, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, त्याला R/L मी म्हणतो सहसा. ठीक आहे. सो दॅट C1 C2 C3 जे आहेत ते मेटल स्ट्रिपच्या कॉपर वायर आहेत. म्हणजे ही बघा, ही इथे दिलेली ज्या वायर्स म्हणजे हे बघा C1 C3 C2 ह्या ज्या सगळ्या कॉपरच्या वायर्स, म्हणजे कॉपरच्या स्ट्रिप लावलेल्या आहेत. एकदम बारीक असतात, त्या थिन कॉपरच्या प्लेट्स असतात. ठीक आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, द लेंथ ऑफ द वायर जी आहे ती 1 मीटरची असल्यामुळे याला मीटर ब्रिज म्हटलं जातं. ठीक आहे. जी वायर आपण लावलेली A आणि Cच्यामध्ये ती 1 मीटरची असल्यामुळे तिला आपण काय म्हणतो, मीटर ब्रिज असतो. ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये बघा, आता जसं आपण ह्याला कन्सिडर केलं याच्यामध्ये, ठीक आहे, वेस्टर्न ब्रिजमध्ये, तसंच ही पूर्ण कन्सेप्ट आहे, त्याच्या बेस्डवरतीच हे काम करतं. तर लक्षात ठेवा, हिअर एक्स आर, ठीक आहे, अँड द रेजिस्टन्स वायर AD अँड CD. ठीक आहे. येतं आहे लक्षात. AD और CD जर कन्सेप्ट तुम्हाला समजली तर हा A पासून Dची ही एक आहे आणि हा C पासून Dची ही एक आहे, जिथे रेजिस्टन्स 3, रेजिस्टन्स 4 आणि इथे तुमचा R1 रेजिस्टन्स 1 जो अननोन रेजिस्टन्स आहे, आणि हा पूर्ण रेजिस्टन्सचा पूर्ण बॉक्स आहे जो आपल्याला रिक्वायरमेंट दाखवतो. ठीक आहे. सो दॅट इज CD फ्रॉम 4 आर्म्स. ठीक आहे. 4 आर्म्स रेजिस्टन्स ऑफ द वेस्टर्न नेटवर्क फ्रॉम द बॅलन्स कंडिशन. बॅलन्स कंडिशन आपल्याला माहिती की R1/R2 पाहिजे, इक्वल्स टू R3/R4 पाहिजे. ठीक आहे. R3/R4. तर लक्षात घ्या, इथे R1च्या जागेवरती X आहे, R2च्या जागेवरती आपला रेजिस्टन्स बॉक्स आहे जो आपण सिलेक्ट केला आहे, तो पण माहिती आपल्याला, फक्त हा माहिती नसेल. ठीक आहे. रेजिस्टन्स ऑफ द वायर AD पर युनिट लेंथ दॅट इज LX. बरोबर आहे. रेजिस्टन्स ऑफ द वायर CD ऑफ द लेंथ LR. ठीक आहे. म्हणजे आता हे काय, रेजिस्टन्स सिग्मा पर युनिट लेंथ. ठीक आहे. तर हा आपला होऊन जाईल बघा, रेजिस्टन्स R जो आहे इथे असणारा. ठीक आहे. लक्षात येतं आहे. मी तुम्हाला सांगितलं की सिग्मा विल बी अ रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. तर इथे रेजिस्टन्स काय असेल, दॅट इज सिग्मा इंटू L. ठीक आहे. सिग्मा इंटू L. आणि इथे असणारा मग CD आणि LR ADच्या मध्ये. ठीक आहे. तर CD जो आहे आणि AD आहे यांच्यामध्ये असणारी लेंथ, मग इथेच बघा, ही इथून एवढी LX आहे, इथून एवढी LR आहे आपली. तर इथे बघा, इथे एकदम स्केल लावली असती, पट्टी असते आपली, लाकडाची पट्टी लावली असती. जर तुम्ही तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं तर इथे ही पट्टी लावली असते लाकडाची पूर्ण. ठीक आहे. तर ह्या पट्टीवरती बघा काय केलं असतं. आता जर तुम्हाला पूर्ण सेटअप एकदम ओके, तुम्ही चेक करून घेतला, रेओस्टेट ॲडजस्ट करून ठेवला. आता ही पूर्ण वायर आहे याच्यावरती. जेव्हा तुम्ही
ही जॉकी घेणार आहे तिथून वायर लावलेली, ठीक आहे, जो गॅल्व्हॅनोमीटरला अटॅच आहे. तर इथली जॉकी जेव्हा तुम्ही ह्या वायरवरती टच करणार आहेत तर गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काहीतरी डिफ्लेक्शन येईल, ठीक आहे, बरोबर आहे. तर ही वायर जी आहे इथून आता म्हणजे ही जी जॉकी आहे त्या वायरवरती स्लाईड करत 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 घेऊन जायची आणि ह्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये येणाऱ्या डिफ्लेक्शनला चेक करायचं, ठीक आहे. आणि जसं जसं ते डिफ्लेक्शन तुमचं आहे, जसं तुमचं हे इथे डिफ्लेक्शन येतं आहे, हे डिफ्लेक्शनला काय बघायचं, हे डिफ्लेक्शन पूर्ण गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत ह्या वायरमध्ये हे काय करत जायचं, जॉकीला टच करत जायचं. आणि जिथे सपोज म्हणजे जिथे तो टच झाला आणि जिथे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आय जी करंटला 0 दाखवलं, ठीक आहे, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर हे नल डिफ्लेक्शन दाखवेल. त्या केसमध्ये जिथे तुम्ही टच करणार तेव्हाच पट्टीमध्ये तुम्हाला ती लेंथ मेजर करून घ्यायची आहे. आणि ही लेंथ कशी मेजर करणार तुम्ही, ए पासून डी पर्यंतची लेंथ तुम्ही मेजर करणार आहेत, जी LX लेंथ असेल. आणि जी लेंथ बाकी असेल तुमची ही टोटल होती 1 मीटरची, ठीक आहे, किती असेल तुमची ही 1 मीटर होती. आणि त्यांच्यामधून तुम्ही काय करणार आहेत की जी LR तुम्हाला जर पाहिजे असेल तर टोटल जर बघितली तर LX प्लस LR ही टोटल आपली 1 मीटरची आहे, ठीक आहे. जर मला LR पाहिजे असेल, ठीक आहे, LR पाहिजे असेल तर 1 मायनस LX एवढी लेंथ मी काढून घेईल. म्हणजे आता हा पॉईंट मला नल डिफ्लेक्शन म्हणजे ह्या पॉईंटवरती आली नल डिफ्लेक्शन आणि इथे आपल्याकडे काय होती, ही स्केल होती. मग ह्या काय इथे काहीतरी मला लेंथ दाखवून देईल, ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे काय येऊन जाईल, LX येऊन जाईल. आणि LXवरून मी काय काढू शकतो, LR काढू शकतो, बरोबर आहे. आणि मग त्याच्यावरून सिग्मा इज इक्वल्स टू R/L मी काढू शकतो, ठीक आहे. हा कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर मी R इज इक्वल्स टू मी घेऊ शकतो R इज इक्वल्स टू सिग्मा इंटू एलच्या बरोबर माझ्याकडे हे रेजिस्टन्स निघून जाईल मग इथून, ठीक आहे. सिग्मा इंटू एलच्या बरोबर मी रेजिस्टन्स इथे काढून घेईल, ठीक आहे. मी इथे बघा हा जो रेजिस्टन्स निघतोय तुमचा दिसतोय, हा सिग्मा बाय एल दोघं कॉन्स्टंट आहेत दोघांमध्ये, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. आणि x/r इज इक्वल्स टू LX/LR तुमच्याकडे निघून जाईल. LR किती असेल बरं, मग याच्यामध्ये रेजिस्टन्सचं कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. म्हणजे मला अननोन रेजिस्टन्स x पाहिजे ना, अननोन काय पाहिजे, x पाहिजे. सो आय कॅन गेट इट R मल्टिप्लाय करून देईल मी हा डिवाइडचा, दॅट इज LX/LR, ठीक आहे. LR माझ्याकडे येऊन जाईल. आणि LR किती असेल मग, ही LR असते तुमची L म्हणजे 1 मीटरपासून म्हणजे 100, ठीक आहे, 100 मायनस LXच्या बरोबर माझ्याकडे ही येऊन जाईल, ठीक आहे. सो हेअर आय कॅन गेट इट दॅट 100 मायनस LX. तर आपण पण जर मीटर ब्रिजचा यूज करतोय तर हे मीटर ब्रिज कशासाठी कामाचं आहे आपलं, वी कॅन यूज दिस टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स X टू बी डिटरमाइंड, ठीक आहे. इथे पण ह्याला यूज करून मीटर ब्रिजचा मी यूज करून काय करू शकतो, हे जे अननोन रेजिस्टन्स आहे जे मला माहिती नाही त्याला मी कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड मीटर ब्रिज. नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द पोटेन्शिओमीटर एक्झॅक्टली काय आहे, ठीक आहे. तर तुम्ही मला मी पोटेन्शिओमीटरचं एक्झॅक्ट कन्सेप्ट सांगतो की काय आहे. पोटेन्शिओमीटर काय असतं, ठीक आहे, की हे जे पोटेन्शिओमीटर आहे इज वन सच अ डिवाइस विच डू नॉट कन्झ्युम एनी करंट फ्रॉम द सर्किट. म्हणजे जे सर्किट आपण लावलेलं आहे त्या सर्किटमधून हे पोटेन्शिओमीटर कुठलंही करंटला कन्झ्युम करत नाही, ठीक आहे. दॅट इज व्हॉट अ potentiometer is an instrument used to measure the unknown EMF by comparing the EMF with the other, ठीक आहे. म्हणजे नोन EMF सोबत अननोन EMFला कम्पेअर करून मी काय करू शकतो, त्याचा EMF फाइंड आउट करू शकतो, कोणाचं, अननोनचं, ठीक आहे. म्हणजे पोटेन्शिओमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर अन अननोन EMF बाय कम्पेअरिंग विथ द नोन EMF. तर हे आपलं पोटेन्शिओमीटर असतं. सिन्स द पोटेन्शिओमीटर यूज नल डिफ्लेक्शन मेथड, हे काय करतं तुमचं, नल डिफ्लेक्शन मेथडला यूज करतं. इथे पण जसं आपलं मीटर ब्रिजसारख्या वायर्स आहेत तसंच याच्यामध्ये वायरचा पूर्ण यूज केलेला असतो, ठीक आहे. तर लक्षात ठेवा हे कुठलाही म्हणजे सर्किटमधला करंटला यूज करत नाही, ठीक आहे. सो दॅट हिअर हा पूर्ण जो प्रिन्सिपल आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे पोटेन्शिओमीटरचा त्याच्याकडे पण लक्ष द्या की प्रिन्सिपल जो आहे पोटेन्शिओमीटरचा त्याच्यावरती काम करतो. पोटेन्शिओमीटर जो आहे, ठीक आहे, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन, ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट ऑन द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल, ठीक आहे. काय येतं आहे, हा काय दाखवतोय, पोटेन्शियल डिफरन्स असतो आपला V, ठीक आहे, लक्षात येतं आहे. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, V असतो. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट ऑन द वायर is directly proportional to the length of the wire is of uniform cross section and the current through the wire remaining will be constant. म्हणजे V is directly proportional to length आहे. म्हणजे समजतंय, जर लेंथ वाढली तर पोटेन्शियल डिफरन्स पण वाढून जाईल,
जर लेंथ कमी झाली तर पोटेन्शियल डिफरन्स पण काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, कारण हा आपल्याला दाखवतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे इथे बघा सिग्मा तर मी तुम्हाला ऑलरेडी बोललो आहे की सिग्मा असतो आपला रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, बरोबर आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स जो आहे ए बी, म्हणजे इथे वायर दिसते तुम्हाला ही, ठीक आहे, सॉरी आय विल बी कीप इट लाईक दिस. ही जी दिसते पूर्ण सेटअप आहे बघा, हा इथे आपला EMF सेल लावलेला आहे, ठीक आहे. EMF सेलमध्ये हा रेजिस्टन्स आहे आपला इथे, ठीक आहे, एक रेजिस्टन्स लावलेला आहे. इथे ही ए पासून बी पर्यंतची पूर्ण वायर आहे, ठीक आहे. दॅट इज पोटेन्शियल अक्रॉस द ए बी, ठीक आहे. म्हणजे ही पूर्ण वायर इथून बघा एवढी ही पूर्ण वायर आहे, ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स, सो पोटेन्शियल डिफरन्स काय असतो आपला I × R असतो ना, ठीक आहे. हा I म्हणजे याच्यामधून पास होणारा करंट करंट पास होईल आणि हा रेजिस्टन्स आपल्याला दाखवेल. तर पोटेन्शियल डिफरन्स काय आपला, दॅट इज नथिंग बट I × R. आणि मी तुम्हाला जो सिग्मा सांगितला ॲक्च्युली तो R/L होता, ठीक आहे, R/L. तर R काय होता आपला L × सिग्मा, बरोबर आहे, L × सिग्मा. म्हणजे मी त्याला सिग्मा × L लिहिलेला आहे, I आपला इथे येऊन गेला. सो कन्सिडर अ पॉईंट, म्हणजे मी एक पॉईंट कन्सिडर करतो ऑन द वायर ॲट अ डिस्टन्स L फ्रॉम द पॉईंट ए, ठीक आहे ना, बरोबर आहे. म्हणजे हा एक पॉईंट मी कन्सिडर केला ज्याची लेंथ ए पासून सीची लेंथ एवढी आहे, स्मॉल एल एवढी लेंथ आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट, ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए आणि सी मधला पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे पहिले पोटेन्शियल डिफरन्स काय होता कॅपिटल एलचा ए आणि बीच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, बरोबर आहे. मग आता बघा, तर इथे असताना पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए आणि सी काय असेल आपला, दॅट इज AC इट इज करतो I × सिग्मा × L होऊन जाईल, स्मॉल एल. सो दॅट हेअर सिग्मा एल काय असतो आपला कॉन्स्टंट असतो के, ठीक आहे. सिग्मा I × L काय असतो, I × सिग्मा, सॉरी हा असतो आपला कॉन्स्टंट असतो. सो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे इथे असणारा, ठीक आहे, तो काय असेल, पोटेन्शियल डिफरन्स विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L होऊन जाईल, कारण हा कॉन्स्टंट आहे तुमचा, ठीक आहे. हा काय असेल तुमचा कॉन्स्टंट आहे. जर हा कॉन्स्टंट असेल VAC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे याचा अर्थ की जर पोटेन्शियल डिफरन्स आणि लेंथ एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, तर लेंथ वाढली तर पोटेन्शियल डिफरन्स पण वाढून जाईल, आणि जर पोटेन्शियल डिफरन्स कमी झालं तर लेंथ पण कमी होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे सॉरी लेंथ कमी झाली तर पोटेन्शियल डिफरन्स पण कमी होईल तुमचा, ठीक आहे. म्हणजे दोघं कन्सेप्ट आहेत, जर पोटेन्शियल डिफरन्स कमी झाला लेंथ कमी होऊन जाईल, बरोबर आहे, हे दिसतंय मग. आणि जर पोटेन्शियल डिफरन्स वाढलं तर लेंथ पण वाढून जाईल, ठीक आहे. तर दोघं कन्सेप्ट याच्यामध्ये येऊन जातात आपल्याकडे. तर याची जी पोटेन्शियोमीटर जो आपण बघतोय पोटेन्शियोमीटर, या पोटेन्शियोमीटरचा युजेस काय आहे बघा, दॅट इज यूज ऑफ पोटेन्शियोमीटर टू कम्पेअर द EMF ऑफ द टू सेल. म्हणजे जर मला दोन सेलचा EMF काढायचा असेल तर मी पोटेन्शियोमीटरचा यूज करेल, ठीक आहे. तर हे पूर्ण पोटेन्शियोमीटरचं पूर्ण सेटअप आहे इथे लावलेलं. या पूर्ण सेटअपमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर इथे दोन सेल आहेत बघा, ह्यांना मला कम्पेअर करायचं आहे, ठीक आहे, टू कम्पेअर EMF ऑफ अ सेल. या दोघांना कम्पेअर करण्यासाठी इथे दोघांसाठी एकदम वेगवेगळ्या की लावलेल्या आहेत, ठीक आहे. ही की 1 आहे, ही की 2 आहे आणि ही मेन की आहे. इथे EMF आपला मेन EMF आहे, जो ऑब्वियसली यांच्यापेक्षा जास्त असतो, ठीक आहे. इथे गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे आणि ही पूर्ण वायर आहे बघा आपली, इथून एवढी बी पर्यंतची पूर्ण वायर आहे. हा रेओस्टेट इथे लावून ठेवलेला आहे, ठीक आहे. इथून करंट I पास होत आहे आपला, ठीक आहे. हे करंट इकडे जाऊन आपल्याला इथे दिसायला भेटेल ह्या दोघं सेल्समध्ये, ठीक आहे. तर ही पूर्ण कन्सेप्ट आपल्याला इथे समजायची बघा. दॅट इज वॉट आपल्याला E1/E2 ला कम्पेअर करायचं आहे. म्हणजे डायरेक्ट मेथड आपण म्हणतो, दॅट इज यूज टू सेल्स सेपरेटली, इंडिव्हिज्युअल सेल मेथड म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, इंडिव्हिज्युअल सेल मेथड. म्हणजे E1/E2 बाय डायरेक्ट मेथड, दॅट इज युझिंग अ टू सेल सेपरेटली, इंडिव्हिज्युअल सेल मेथड आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. तर कम्पॅरिझनमध्ये सगळ्यात पहिले E1 आणि E2 बी द EMF ऑफ द टू सेल आहेत, ठीक आहे ना. म्हणजे हे जे दिसतात तुम्हाला E1 E2 ह्या दोघं सेलचे EMF आहेत, ठीक आहे, बरोबर आहे. लेट E1 आणि E2 बी द सेल जो EMF आहे दोघं सेलचे टू कम्पेअर, ठीक आहे. EMF ऑफ E, जो E आहे मेन सेल जो आपण तुम्हाला बघितला ना दाखव, आपण स्टेडी DC सप्लाय आहे, बॅटरी आपण त्याला म्हणतो, स्टेडी DC सप्लायची पूर्ण बॅटरी आहे, मस्ट बी ग्रेटर दॅन E1 आणि E2. म्हणजे जो आपण हा सेल लावला दिसतो तुम्हाला, हा जो दिसतो याच्यामधला, हा ऑब्वियसली ह्यांच्या करंटपेक्षा जास्त करंट देणार आहे, ठीक आहे, आपल्यांना, बरोबर. मग ह्याच्यामधून द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द E1 आणि E2 आर कनेक्टेड टू द एंड ऑफ ए ऑफ द वायर AB. दिसतं इथे. म्हणजे तुम्ही जर याला बघितला, हा पॉझिटिव्ह टर्मिनल E1चा बघा आणि E2चा बघा, ज्याला मी कनेक्ट केलेला आहे पॉईंट Aला, ठीक आहे, दिसतंय. हा पण पॉझिटिव्ह A पासून येतो, ठीक आहे. याचा पॉझिटिव्ह पॉईंट पण काय येतो, ए टर्मिनलला दोघांना कनेक्ट करून ठेवलेला आहे. म्हणजे मी म्हणू शकतो द पॉईंट, म्हणजे तो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे E1 आणि E2चा, आर कनेक्टेड टू द एंड ए ऑफ वायर AB, ठीक आहे. काय वायर ABला मी कनेक्ट करून ठेवलेलं आहे. दॅट इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द E1 आणि E2 आर कनेक्टेड टू द की 1, म्हणजे K1 आणि K2ला कनेक्ट केलं आहे. दिसतंय तुम्हाला हे बघा, K1 आणि K2 जे दोघं दिसत आहेत तुम्हाला, या दोघांना कम्पेअर करून ठेवलेलं आहे. म्हणजे K1 आणि K2ला मी निगेटिव्ह टर्मिनलला लावलेलं आहे, या दोघांना मी लावलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे
दॅट इज द कॉमन टर्मिनल ऑफ द की1 अँड की2 ते गॅल्व्हनोमीटरला लावलेलं आहे अँड जॉकी तुम्हाला दिसतो इथे. म्हणजे इथे येणारा हा जो कॉमन टर्मिनल तुम्हाला दिसतोय, बरोबर आहे, हा दिसतोय. आणि हे दोघं आहेत कॉमन टर्मिनल, ज्याला इथे तुमचा गॅल्व्हनोमीटर आहे, त्याच्यापुढे तुमचा आहे जॉकी. ठीक आहे, जॉकीला लावून ठेवलेलं आहे, बरोबर. मग आता हे दोघांना काय करायचं आहे मला, इथून येणारा हा जो जॉकी आहे मी काय करेल, इथे ह्या वायरवरती टच करणार आहे आणि तिथून मी नल डिफ्लेक्शन पॉईंट घेऊन येणार आहे गॅल्व्हनोमीटरमध्ये. ठीक आहे, एक पी डॅश असेल, एक असेल आपल्याकडे पी. तर मी याला काय करायचं आहे, ऑब्वियसली की ह्या वायरवरती त्याला टच करायचं आहे फक्त, आणि टच करून मला गॅल्व्हनोमीटरमध्ये काय आणायचं आहे, डिफ्लेक्शन आणायचं आहे, जे नल डिफ्लेक्शन असेल. एकदा E1साठी एकदा E2साठी मी दोघांसाठी कम्पेअर करून घेईल आणि लेंथला मेजर करून घेईल आणि सेपरेट करेल. सो दॅट नाव द की1, इथून पहिले मी K1चा म्हणजे जी पहिली की आहे E1साठी, ठीक आहे, दॅट इज नाव की K1 क्लोज अँड बाय क्लोजिंग की, ठीक आहे ना, म्हणजे जो मेन की आहे त्याला चालू करेल मी. ठीक आहे, करंट पास होईल थ्रू द सर्किट. ठीक आहे, नाव जॉकी इज टच ॲट द डिफरंट पॉईंट ऑन द वायर अँड द नल पॉईंट पी विल बी ऑप्टेंड. म्हणजे गॅल्व्हनोमीटरमध्ये झिरो डिफ्लेक्शन येईल. सो फॉर विच द गॅल्व्हनोमीटर काय दाखवेल, झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. लेट जो पॉईंट आहे ए पासून पीचा, ठीक आहे, म्हणजे ए आणि पी एवढ्या लेंथवरती L1 लेंथवरती आपल्याकडे नल डिफ्लेक्शन आलं, म्हणजे बॅलन्स कंडिशन झाली. ठीक आहे ना, बॅलन्स कंडिशन कुठली, R1/R2 इज इक्वल्स टू R3/R4. आपला कुठला आहे तो हा प्रिन्सिपल, दॅट इज नथिंग बट आपला वेस्टर्न ब्रिज होता. ठीक आहे, मग आपल्याकडे L1 ही लेंथ आली, जिथे बॅलन्स कंडिशन येते, दॅट इज बॅलन्सिंग लेंथ आपण त्याला म्हणू. काय म्हणू आपण त्याला, बॅलन्सिंग लेंथ. फ्रॉम द हायर पोटेन्शियल एंड ए पासूनची लेंथ होती ऑफ वायर. ठीक आहे, ऑफ वायर ए बी. ठीक आहे, ऑफ वायर ए बी. ॲज नो करंट फ्लो थ्रू द सेल ई पासून अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ई पी इज द EMF ऑफ द सेल E1. ठीक आहे ना, बरोबर आहे. म्हणजे जर दोघं सारखे असतील तर त्या केसमध्ये E1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ होऊन जाईल. म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथच आहे आपला. समजते तुम्हाला, ई सेल नथिंग बट अ पोटेन्शियल डिफरन्स L1च आहे. ठीक आहे, दोघं कन्सेप्ट आहेत. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 होऊन जाईल. अँड वी नो दॅट हा जर कॉन्स्टंट आपण घेतला सिग्मा इंटू आय, ज्याला कॉन्स्टंट आपण म्हणतो के. ठीक आहे, तो काय होऊन जाईल, E1 इज इक्वल्स टू के इंटू L1च्या बरोबर होऊन जाईल. सो सिग्मा आय इज इक्वल्स टू के इक्वल्स टू पोटेन्शियल ग्रेडियंट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, नथिंग बट याला लक्षात ठेवा, हा जो कॉन्स्टंट के आहे त्याला म्हटलं आता पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे सिग्मा इंटू आय जो मागच्या याच्यामध्ये सांगितला मी तुम्हाला, के इज इक्वल्स टू असं आपला पोटेन्शियल ग्रेडियंट, आपण लक्षात ठेवा. सो सिमिलरली आपल्याला नंतर की2ला प्लग करायचं आहे. एक एक चेक करायचा, पहिले E1ला चेक करायचं, की1 जी की होती. ठीक आहे, म्हणजे दोघांना नाही चालू करायचं. लक्षात येतं आहे, पहिले काय करायचं, हिला ओपन ठेवायचं, बरोबर आहे, हिला ओपन ठेवायचं, हिला क्लोज करायचं. म्हणजे K2ला ओपन ठेवायचं, K1ला क्लोज करायचं, ही की क्लोज करायची, मग E1चं चेक करायचं. ठीक आहे, नंतर काय काम करायचं, नंतर तुमचं K1ला ओपन ठेवायचं, K2ला क्लोज करायची, हा पण क्लोज करायचा, देन मग सर्किटमध्ये पास होईल. सेम केसमध्ये दोघांवरती पोटेन्शियल ग्रेडियंट मी लेंथ कॅल्क्युलेट करून घेणार आहे. मग दोघांसाठी माझी लेंथ येणार आहे ॲज अ करंट फ्लो, म्हणजे K2 जो क्लोज आहे, म्हणजे K2 जो क्लोज की K2 आहे, K1ला मी जी पहिली की आहे तिला ओपन करून देईल. ॲज अ नो करंट फ्लो थ्रू द सेल, म्हणजे गॅल्व्हनोमीटरमध्ये झिरो डिफ्लेक्शन येईल जर सेलमधून कुठलाही करंट फ्लो होणार नाही. सो E2 अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द AP ऑफ द सेल, ठीक आहे, AP इज द EMF ऑफ द सेल E2. म्हणजे हा E2 इज इक्वल्स टू E2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2च्या बरोबर होऊन जाईल. आता दुसरी लेंथ मला येणार आहे. ठीक आहे, इथे पण स्केल लावलेली असते. तुम्ही जर ॲक्च्युअल पोटेन्शियोमीटर बघितलं तर यांच्यामध्ये तुम्हाला स्केल लावलेली दिसेल. इथे मध्ये स्केल असते, एक पट्टी लावली असते, लाकडाची पट्टी असते. ठीक आहे, तेवढी बघा तुमच्याकडे असेल तर. बाकी याच्यामध्ये डिजिटल पण असू शकतं, ठीक आहे, एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण लाकडाची पट्टी असू शकते. ठीक आहे, स्केल यूज करतात. ठीक आहे, सो पोटेन्शियल डिफरन्स AP इथे तुम्हाला भेटून जाईल. मग हा होऊन जाईल तुमचा E2 इज इक्वल्स टू के L2. एक होता तुमच्याकडे E1 इज इक्वल्स टू के L1. तर दोघांना जर मी कम्पेअर करून घेतलं, जर डिवाइड केलं 1/2 केलं तर E1/E2 इज इक्वल्स टू के L1 L2 येऊन जाईल. आणि मी काय करू शकतो मग E1/E2 इज इक्वल्स टू L1/L2ने काय करू शकतो, मी कम्पॅरिझन करू शकतो. सो आय कॅन गेट इट हिअर. इथून मला काय येईल, आपल्याला जे फाइंड आउट करायचं इथे, दॅट इज द E1/E2. ठीक आहे, हे जे होतं आपल्याकडे, दॅट इज कम्पॅरिझन ऑफ EMF ऑफ द टू सेल. दोन सेलचं EMF मी काय करू शकतो, मग याच्याने कम्पेअर करू शकतो बाय युझिंग अन पोटेन्शियोमीटर. पण दुसरी कन्सेप्ट पण यांनी दिली होती, E1 आणि E2 सेल जे आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे बाय कॉम्बिनेशन मेथड. म्हणजे कॉम्बिनेशन कशी, दॅट इज सम अँड डिफरन्स मेथडचा मी यूज करायचा आहे, मला यूज करायचा आहे इथे. ठीक आहे, कुठला,
E1 E2 म्हणजे सेलचं जे EMF आहे मला जर कंपेअर करायचं असेल तर मी दुसरी मेथड पण यूज करू शकतो. त्याला कॉम्बिनेशन मेथड म्हणतात. ज्याच्यामध्ये सम अँड डिफरन्स मेथडचा यूज केला जातो. इथे पण ही डायग्राम बघा आता, ठीक आहे. ही डायग्राम जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये पण आता 2 सेल आहेत बघा. म्हणजे एकच सेल आहे, 2 सेलचाच यूज केलेला आहे. फक्त एवढं आहे की जी कनेक्शन आहे थोडंसं वेगवेगळं दाखवलेलं मी. इथे 4 सेल नाही आहेत एवढं लक्षात ठेवा. सेल एकच आहे. हे पण E1 E2च आहे, ठीक आहे. फक्त तुम्ही जर नीट बघितलं तर इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे, बरोबर आहे. आणि याचा पॉझिटिव्ह टर्मिनल बघा, ह्याला पॉझिटिव्ह टर्मिनलला ए पॉईंटला कनेक्ट तुम्हाला दिसेल. आणि दुसरं कनेक्शन जे आहे पॉझिटिव्ह बघा, इथे निगेटिव्ह टर्मिनल एकमेकांना कनेक्ट केलेलं तुम्हाला दिसतील. दोघं टर्मिनल एकाच याला कनेक्ट आहेत, बरोबर. अशा 2 मेथड आहेत. एक मेथड असते सम मेथड, दुसरी मेथड आहे आपली डिफरन्स मेथड. तुम्हाला सांगतो की ह्या पद्धतीने पूर्ण कनेक्शन आहे. तर याच्यामध्ये मी काही दुसरे कन्सेप्ट यूज करणार नाही. आता हा आपण इथे नल पॉईंटच घेतो. गॅल्व्हनोमीटरमध्ये नल डिफ्लेक्शनच यायला पाहिजे, इथे कनेक्ट केलेलं असतं तुम्हाला, ठीक आहे. तेवढंच मला इथे पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, वेन अ की K1 इज क्लोज, इथे दिसते 2 कीज यूज केले आहेत. हा एक की आहे, ही एक की आहे. दोघं कीज इथे यूज केलेला आहेत. वेन की K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन, द सेल EMF जो E1 आणि E2 आर सेट टू बी असिस्ट इच अदर, बरोबर आहे. असिस्ट करतील म्हणजे याचा अर्थ काय, दोघं एकमेकांमध्ये प्लस होऊन जातील बघा. Q1 जेव्हा क्लोज केलं तर E1 आणि E2 आर सेट टू बी असिस्ट इच अदर, म्हणजे सेंड करंट इन सेम डिरेक्शन. म्हणजे दोघं जे सेल आहेत, पहिली कन्सेप्ट समजते तुम्हाला. इथे दिसते दोघांचे डिफरन्स म्हणजे निगेटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करून ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामधून दोघं सेल एकमेकांना असिस्ट करतील अँड सेंड करंट इन अ सेम डिरेक्शन, दॅट इज अँड द टोटल EMF ऑफ द कॉम्बिनेशन. इथे जी कॉम्बिनेशन होणार आहे दोघं सेलचं EMFचं, ठीक आहे. तर हे होऊन जाईल तुमचं सेलचं EMF1 पहिलं आणि EMF2 दोघं ॲड होऊन जातील. याला सम मेथड म्हटलं जातं, ठीक आहे. कारण इथे जे कनेक्शन असतं ते काय असतं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनलचं कनेक्शन तुम्हाला दिसायला भेटतं दोघं सेलचं जेव्हा Q1ला क्लोज केलं असतं त्या केसमध्ये, ठीक आहे. इथे पण तुम्हाला मग जे सम मेथड आहे त्याच्यामध्ये जो EMF आहे तो E1 + E2 = K × L1च्या बरोबर येऊन जातो, ठीक आहे. कारण इथे पण तुम्हाला काय आणायचं आहे, नल डिफ्लेक्शन आणायचं असतो आणि तिथून तुम्हाला L1ची लेंथ मेजर करायची असते, ठीक आहे. नाव सेकंड आहे दॅट इज की K2 विल बी क्लोज, K1 इज द ओपन, ठीक आहे. अँड E1 E2 आर सेट टू बी अपोजिट टू इच अदर. म्हणजे अपोजिट कसं आहे बघा, जर तुम्ही इथे बघितलं तर सारखे टर्मिनल, एक तर निगेटिव्ह टर्मिनल एकमेकांना कनेक्ट करा सेलचे. इथे सेल दिसतो तुम्हाला, हा जो सेल असतो आपला, ठीक आहे. याच्यामधला निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्हाला पहिल्या केसमध्ये दिसायला भेटला, बरोबर आहे. आता ही जी दुसरी केस आहे, या केसमध्ये काय होणार आहे की दोघांचे म्हणजे दोघं सेल जे आहेत आपले, तर दोघं सेलचे जे निगेटिव्ह टर्मिनल्स आहेत, दोघं निगेटिव्ह टर्मिनल्स एकमेकांना कनेक्ट केलेले तुम्हाला दिसतील, बरोबर आहे. अदरवाईज तुम्ही दोघांचे पॉझिटिव्ह टर्मिनल्स पण एकमेकांना कनेक्ट करू शकतात, ठीक आहे. ह्या पद्धतीने फक्त एवढं आपल्याला काय करायचं आहे या केसमध्ये दोघांना अपोजिटमध्ये दाखवायचं आहे. म्हणजे E1 आणि E2 दोघं काय होऊन जातील, मायनस होऊन जातील. E1 मधून E2 मायनस होईल, कारण मी कन्सिडर करतो की E1 हा जास्त आहे E2 पेक्षा, ठीक आहे. सो EMF ऑफ सेल E1 विल बी ग्रेटर दॅन E2 आहे, ठीक आहे. सो अपोज टू इच अदर, दोघं काय करतील, एकमेकांना अपोज करतील. देअरफॉर द टचिंग द जॉकी अँड द डिफरंट पॉईंट जो ऑफ द वायर द नल पॉईंट P विल बी ऑप्टेन. म्हणजे L2 माझ्याकडे इथे निघून जाईल, ठीक आहे. सेम केस असतं इथे पण P2चा, म्हणजे ह्याला नल पॉईंट इथे आणला जातो, P1 P' आणि P, ठीक आहे. 2 नल पॉईंट इथे येतील. मग आता तर जसा हा येईल तो E1 - E2 असेल आणि हा E1 - E2 म्हणजे तुमचा K L2च्या बरोबर येऊन जाईल. आणि जर मी 1 आणि 2ला डिवाईड करून घेतलं तर E1 + E2, ठीक आहे. E1 + E2 अपॉन E1 - E2 = K L1 अपॉन L2च्या बरोबर होऊन जाईल. K कॉन्स्टंट आहे, कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे जो येणारा पॉईंट माझ्याकडे असेल तो काय येईल, E अपॉन बघा इथे त्याला सॉल्व केलेलं आहे बघा, ॲक्च्युअली सॉल्व केलेलं आहे. तर तुम्ही बघितलं E1 अपॉन E2 = L1 + L2च्या बरोबर येऊन जाईल. ह्या पद्धतीने मी याला सॉल्व करतो बघा. दॅट इज E1 + E2 मायनस, ठीक आहे. E1 + E2 केलं आहे मी, ठीक आहे. परत E1 - E2 प्लस, ठीक आहे. E1 + E2, ठीक आहे. दोघांना केलेलं आहे मायनस प्लस, ठीक आहे. तर मायनस प्लस केल्यानंतर जर तुम्ही नीट बघितलं तर E1 + E2 मायनस E1 + E2 E1 + E2 बघा, हा एक मायनस आहे इथे. तर हा पूर्ण कॅन्सल होऊन जातो तुमचा आणि इथे तुमचा असतो बघा ह्या केसमध्ये. इथे ह्याला बघण्यापेक्षा ह्याला बघा, इथे E1 + E2 हा होता पहिला, हा होता तुम्हाला दुसरा E1 + E2, मी दोघं यांना लिहिलं आहे. दुसरा E1 - E2 अपॉन E1 - E2 प्लस मायनस केल्यावर रॅशनलायझेशन मेथड याला म्हटलं जातं. तर रॅशनलायझेशनमध्ये, ठीक आहे, जेव्हाही तुम्ही साईन बघतात तर या केसमध्ये बघा E1 - E2 तुमच्याकडे होऊन जातो E2 - E1, हा प्लस होऊन जातो आता E2चा, E1 + E2. तर जेव्हा तुम्ही याला सॉल्व करतात यू कॅन गेट फ्रॉम हिअर L1 + L2 अपॉन L1 + L2 ने तुम्हाला ही कन्सेप्ट येऊन जाते, ठीक आहे. हिअर इज दॅट E1 अपॉन E2 = L1 + L2 अपॉन L2 मायनस L1 - L2च्या बरोबर येऊन जातो. आता राहिली कन्सेप्ट तिसरी, म्हणजे ही दुसरी आहे B, टू फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स, ठीक आहे. म्हणजे आता तुमच्याकडे एक सेल आहे,
तुम्ही कधी विचार केला आहे का सेलबद्दलचा? जर तुम्ही सेलचा विचार करताय तर सेलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स पण असतं. म्हणजे जर तुम्ही सेल घेऊन आले बाजारातून आणि तो घरामध्ये खूप दिवसापासून पडून आहे, जर जास्त दिवसापासून तो पडून असेल तर त्या सेलची बॅटरी कसं काय उतरते, ठीक आहे ना. जे बॅटरीज तुमच्याकडे पडलेल्या असतात तर त्या डाऊन का होतात, ठीक आहे. तर ह्याचं कारण असतं की सेलमध्ये इंटरनल रेजिस्टन्समुळे ह्या सगळ्या कन्सेप्ट होण्याची गॅरंटी असते. कारण सेल पण काय करतो, सेलमध्ये पण इंटरनल रेजिस्टन्स आहे अँड बिकॉज ऑफ दिस जी आपली बॅटरी आहे ती डाऊन होते, ठीक आहे ना, लक्षात आहे. सो इफ वी इथे पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटरनल रेजिस्टन्स. आता ही रेजिस्टन्स किती असतं मग इंटरनल रेजिस्टन्स, ते हे फाइंड आउट करण्यासाठी पण इथे, ठीक आहे, लक्षात येतं इथे पण तुमचा पूर्ण गॅल्व्हनोमीटरचा जो पोटेन्शिओमीटरचा सेटअप यूज केलेला असतो. आता हे जे आहे ना, हे ए पॉईंटला कनेक्ट असेल तुमचा आणि इथे तुम्हाला जर दिसेल तर ह्याला जॉकीला कनेक्ट करून ठेवलेलं असतं. गॅल्व्हनोमीटर आणि जॉकी असतो इथे पुढे, ठीक आहे. तर हा फक्त मी एवढा पोर्शन काढलेला आहे. बाकीचा तुमचा पूर्ण पोटेन्शिओमीटर ॲज इट इज आहे. पुढचा भाग जो तुम्हाला मी दाखवतो ऑलवेज, ठीक आहे. हा इथे तुम्हाला गॅल्व्हनोमीटर असेल, इथे जॉकी असेल लावलेला आणि इथून तुमची ही जी वायर आहे एला कनेक्ट असेल. ह्या पद्धतीने अशी आपण हिला लावून ठेवतो, ठीक आहे. इथे असतो आपला पोटेन्शिओमीटर, ठीक आहे, लक्षात ठेवा. मग इथे पण बघा, इथे जर तुम्ही नीट बघितलं तर जो EMF ऑफ द सेल आहे पूर्ण हा इक्वल असतो किती, दॅट इज IR प्लस IR. म्हणजे हा बघा, हा सेलचा मधला पूर्ण हा सेल आहे एवढा, ठीक आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला एक्सटर्नल रेजिस्टन्स मी अप्लाय केलेला आहे याच्यावरती, बाहेरून लावलेला रेजिस्टन्स. हा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर आहे सेलच्या मधला, ठीक आहे. सो ई इज इक्वल्स टू असतो -IR मायनस IR. लक्षात येतोय हा आपला, दॅट इज व्हॉट अवर सेल. म्हणजे आपण किर्चॉफ्स लॉचा यूज करू शकतो इथे इक्वल्स टू 0ने, ठीक आहे. मग किर्चॉफ्स लॉच्या यूजने हा EMF ई स्मॉल आय इंटू आर स्मॉल आय इंटू आरच्या बरोबर मी काय करू शकतो, याला काढू शकतो. तर इथे जो EMF येतोय माझा E1, याला E1 लिहायला पाहिजे ॲक्च्युली. मी काय लिहायला पाहिजे E1, ठीक आहे. कारण हा ई तर आपला तो एक्सटर्नल असतो, ठीक आहे. मग इथे बघा, तर हा E1 जो आहे सेलचा EMF तो असतो IR प्लस आय इंटू आर. म्हणजे कॅपिटल आर प्लस स्मॉल आरच्या बरोबर झालं. याला मी इक्वेशन 1 नाव देऊन देतो बघा, ठीक आहे. इक्वेशन 1 आहे हे EMF ऑफ द सेल आहे एवढं. आणि पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला माहिती आहे, टर्मिनल जो पोटेन्शियल डिफरन्स आहे याचा तो असतो आपला आय इंटू आयच्या बरोबर, ठीक आहे, आय इंटू आरच्या बरोबर. नाव दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन, ठीक आहे. हा जो तुम्हाला दिसतोय ना, हा काय तुमचा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू टर्मिनल ऑफ द सेल आहे. हा कुठला आहे तुमचा, दोन टर्मिनलमधला सेलचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनलच्या मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो V इंटू आय इंटू आरच्या बरोबर आहे. इंटरनल रेजिस्टन्सला इथे घेतलेला नाही आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता इनिशियली इथे पण काय होतं, दॅट इज की K1 विल बी केप्ट ओपन, ठीक आहे. अँड दॅट K इज क्लोज, दॅट इज एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ द सेल विल बी ॲबसेंट. म्हणजे इथे काय केलं आता बघा, सेलचा एक्सटर्नल रेजिस्टन्सला यूज करत नाही, ठीक आहे, इंटरनल रेजिस्टन्सला यूज केला. आता इनिशियली सगळ्यात सुरुवातीला जो की K1 आहे केप्ट ओपन, ठीक आहे. दॅट इज अँड देअरफॉर अँड द K विल बी क्लोज. म्हणजे तो मेन की असतो आपला क्लोज केला असतो. दॅट इज एक्सटर्नल रेजिस्टन्स विल बी ॲबसेंट सो दॅट द करंट फ्लो थ्रू द सर्किट नाव प्लेसिंग द जॉकी ॲट द डिफरंट पॉईंट, ठीक आहे ना. म्हणजे करंट पास होतो आहे, ठीक आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स नाही आहे इथे. आता एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे मी ह्याचा यूज करणार नाही, फक्त सेलचा यूज करेल, ठीक आहे. नंतर मी एक्सटर्नल रेजिस्टन्सचा यूज करेल. सो दॅट नाव प्लेसिंग द जॉकी ॲट द डिफरंट पॉईंट, दॅट इज नल पॉईंट मी आणणार आहे आता गॅल्व्हनोमीटरमध्ये. अँड AP जर मला भेटला जो L1 असेल लेंथला, ठीक आहे, त्याला बॅलन्सिंग लेंथ आपण म्हणतो. दॅट इज E1 इज इक्वल्स टू L1च्या बरोबर येऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे E1 इज इक्वल्स टू K इंटू L1च्या बरोबर हा असेल. नाव प्लग द की K1, क्लोज द की. अँड इथे आता एक्सटर्नल रेजिस्टन्सचा पण मी यूज करून घेईल आता, ठीक आहे. दॅट इज देअरफॉर द नल पॉईंट विल बी P डॅश इथे येऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे AP डॅश इज इक्वल्स टू L2च्या बरोबर हा येऊन जाईल. सो हेअर इज दॅट वेअर टू बी बॅलन्सिंग लेंथ माझ्याकडे येऊन जाईल L2 आता इथे, ठीक आहे. ॲज द करंट फ्लोईंग थ्रू द सेल E1 द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द AP डॅश ऑफ द लेंथ L2 इज इक्वल टू द टर्मिनल पोटेन्शियल. म्हणजे बघा, जिथे करंट फ्लोईंग थ्रू द सेल E1च्या मध्ये असणारा पोटेन्शियल म्हणजे ॲज द करंट, लक्षात येतं तुम्हाला, बरोबर आहे का, ठीक आहे. बघा हां, दॅट इज इथे काय म्हटलं आहे बघा, E1 जो आहे जसा हा पोटेन्शियल ॲज द करंट फ्लोईंग थ्रू द E1 दॅट इज द पोटेन्शियल अक्रॉस द AP डॅश, ठीक आहे ना, ऑफ द लेंथ L2 इज इक्वल टू द टर्मिनल पोटेन्शियल. काय होता, V होता. टर्मिनल पोटेन्शियल काय होता तुमचा, V होता ऑफ द सेल. म्हणजे E1 इज इक्वल्स टू Vच्या बरोबर येऊन जाईल. आणि V मी तुम्हाला लिहून दाखवला होता, काय होता, I इंटू आर होता, ठीक आहे. दॅट इज K इंटू L2च्या बरोबर हा होऊन जाईल, ठीक आहे ना. मग बघा, V इज इक्वल्स टू K इंटू L2च्या बरोबर माझ्याकडे हा दाखवून देईल. अँड ॲज दिस आय कॅन गेट, मी काय करेल, इक्वेशन 1 2ला डिवाईड करून घेईल.
बरोबर आहे. E1/V L2/L2 करून घेईल. E1/IR मला माहिती आहे, V माहिती आहे आपल्याला, जो पहिल्या इक्वेशनपासून आपण घेऊन घेतो. L1/L2 माझ्याकडे येऊन जाईल. अँड देन E1 आपल्याला माहिती आहे काय होता हा E1 आपण लिहिला होता I × R प्लस स्मॉल r. ठीक आहे, सगळ्यात पहिले लिहिलं होतं सुरुवातीलाच. इथून आयला मी कॅन्सल करून घेईल दोघांमधून. ठीक आहे, ह्याच्या जागेवरती हे प्लेस केल्यावरती कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन r. मग इथे आला L1/L2. ठीक आहे, तर R प्लस कॅपिटल R प्लस स्मॉल r. ठीक आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स अपॉन एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इक्वल्स टू L1/L2. सो हा पण माझ्याकडे येऊन जाईल आता इथे. इथे बघा मी याला असं लिहितो R. सो दोघांमध्ये सेम आहे ना, 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R, म्हणजे हा याला मल्टिप्लाय केल्यावर R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल Rच्या बरोबर होऊन जाईल. ठीक आहे, ह्या पद्धतीने मी याला लिहितो. देन नाव हा जो +1 आहे त्याला मी मायनस करून देतो इथून. ठीक आहे, आणि हा जो कॅपिटल R आहे त्याला मी मल्टिप्लाय करून घेतो. आणि मग मी जो सेल आहे, जो इंटरनल रेजिस्टन्स आहे सेलचा, तो मी काढू शकतो. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट अननोन रेजिस्टन्स. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. ठीक आहे, मी तिघं कन्सेप्ट तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. पोटेन्शिओमीटर समजवलं, त्याचं ॲप्लिकेशन जे होते, ज्याचे जे युजेस होते, 2 युजेस मी सांगितले तुम्हाला. तिसरं आता मला इथे ॲप्लिकेशन आणि युजेस दिलेत, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करून देईल. मे बी नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ह्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन या चॅप्टरला. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.